रताळा, बटाटा आणि भोपळा तिन्ही आपण घेतलेलं आहे. हा, ह्याच्यात आता आपण थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहोत. आपण काय काय घातलं? ह्याच्यात आता आपण राजगिऱ्याचं पीठ घातलं आहे. याच्यात आता मिरची घालणार आहोत. छान खमंग होतील कटलेट. हो, कोथिंबीर घालायची आहे. काही ठिकाणी उपासाला कोथिंबीर चालत नाही. हो, कोथिंबीर आणि जिरं खूप ठिकाणी उपासाला चालत नाही. मला प्रेक्षकांना सांगायचं की ज्यांना चालत नाही जिरं कोथिंबीर त्यांनी नका घालू, हो की नाही? हो, तुमच्या सोयीने करा. आता काय लाल तिखट, थोडंसं लाल तिखट पण रंगासाठी घालणार आहोत आपण. हे आता मी आपण त्या कृतीची वाट पाहतोय जी कृती शिवानी करणार आहे. अजून तरी ती काही वेळ आलेली नाहीये किंवा सासूबाईंनी ती वेळ त्यांच्यावरती यूज दिली नाहीये. तू लग्नाच्या आधी स्वयंपाक करत होती शिवानी? नाही. प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच नाही म्हणली. शिवानीचं लग्न ठरलं ना, तेव्हा शिवानीच्या आईने मला सांगितलं होतं, शिवानीला ना स्वयंपाक फारसा येत नाही हो. मी म्हटलं तुम्ही शिकवायचाही प्रयत्न करू नका, ते सगळं मी करीन नंतर म्हटलं. यांची सोशल मीडियावरती पण पॉप्युलरिटी खूप आहे. खूप सासूबाई म्हणे नावाने. येस. मग कधी असं होतं का की तुम्ही एकत्र गेलायत आणि तुला तारिणी म्हणून ओळखलंय आणि यांना अहो तुम्ही त्या ह्या ना? हो, होतं ना असं खूप वेळ. आणि आता त्यांना सासूबाई म्हणूनच ओळखतात जास्त. फार छान. वा. इथे हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलंय हा, आणि आता याला शेवटी आपण तुपाचा हात लावून ठेवणार आहोत. बर. तू आता किती वर्ष झाली लग्नाला? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष. 1.5 वर्षात तू एखादा पदार्थ घरी केलाय आणि यांना हा. त्यांना खाऊ घातला? हो आवडला का त्यांना? हो हो. त्यांना माझ्या हातचा चहा खूप आवडतो. त्याच्या बाबतीत मी कॉन्फिडेंट आहे की मी चहा चांगला बनवते. नाही, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा काहीतरी करायचं होतं ना, तेव्हा मी तिला म्हटलं, शिवानी तू काय करणार आहेस पहिल्यांदा गोड घरात? तर ती मला म्हटली मी गाजराचा हलवा करते. ओ माय गॉड. मी म्हटलं ठीक आहे. मी सगळं सामान आणलं सगळं. तर मला म्हटली तुम्ही काही करू नका, सगळं मीच करीन गाजर पिसण्यापासून. म्हटलं ठीक आहे. आणि ती त्या दिवशी इतकी प्रचंड घाबरली होती. घाबरले होते म्हणजे रंग उडाला होता माझ्या चेहऱ्याचा चेहऱ्यावर. तिच्या रंगच उडाला होता. म्हणजे मी किचन मध्ये गेलेच नाही अजिबात तरी सुद्धा. मी म्हटलं नको तिला उगाच टेन्शन यायला. पण सांगायचं असं की तो तिने हलवा इतका अप्रतिम केला होता. म्हणजे हाताला तिच्या चव आहे, फक्त करायला वेळ मिळत नाही, आता असं होतं. हो हो, तुम्ही खूपच मायाळू आहात पण आरतीताई. खूपच. मला हे अगदी म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय सुंदर विषय. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. हा प्रश्न दोघींनाही आहे. त्यांचं पण लव्ह माझाही मॅरेज. love marriage अरे आहे. वा वा वा, खूप छान. इकडे आता आपला हा गोळा तयार झालाय. आता आपण स्टफिंग तयार करून घेऊ. बर. अच्छा, कटलेटच्या आत आपल्याला काहीतरी भरायचं. भरायचंय. हा. बर. मग अजून एक खालचा बाउल घेशील का शिवानी? हो. चला आता कटलेटच्या आतलं सारण करायचं. हो, त्याच्यामध्ये काय? पनीर. त्याच्यासाठी आपण पनीर किसून घ्यायचंय. त्याच्यात थोडंसं ओलं खोबरं घालायचंय. क्रश केलेले ड्रायफ्रूट Dry fruits. घालायचे. उपासाला काही लोकांना पनीर पण नाही चालत हो, किंवा ते खात नाहीत. खात त्यांनी नाही, नका त्यांनी टाकू. नका टाकू. हा, उगीच आमच्यावरती राग धरण्याचं काही कारण नाही. थोडंसं दाण्याचा कूट टाकायचा ह्याच्यात. हम्म. कोथिंबीर. कोथिंबीर. पनीरच्या ऐवजी वेगळं काही घेऊ शकतो? पनीर नाही घेतलं तरी चालेल. मग ओलं खोबरं तुम्ही, दाण्याचा कूट असं, त्याच्यात मग थोडासा बटाटा उकडलेला घातला तरी चालेल. परत सारणात सुद्धा, हा. कारण वरती पण आहे आणि आत पण आहे. हो, पण म्हणजे थोडंसं आता पनीरच्या ऐवजी आपल्याला जर घ्यायचं असेल तर ठीक आहे. यात थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय. तुम्हाला शिवानी म्हणजे तारिणी ऍक्ट्रेस म्हणून कशी वाटते? अतिशय उत्तम. आणि मनापासून करते ती. म्हणजे तिची आवडच ती आहे. पण कधी कधी म्हणजे मी एपिसोड पाहून तिला फोन करते, शिवानी आजचं काम खूप छान अगदी मी झालंय. हेच विचारणार होतो की जसं ती पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला म्हणत असेल छान झालंय, तसं तुम्ही एपिसोड पाहिल्यावर फोन करता? अगदी अगदी. किंवा त्यांना कुठला स्पेसिफिक सीन आवडला असेल. माझाच असं नाही, इतर कलाकारांचा सुद्धा जर आवडला असेल तर तेही मला सांगतात की हे खूप छान झालं आणि न चुकता बघतात मालिका. छान. हो सासूबाई तुझ्या, आम्ही सगळेच न चुकता बघतो तारिणी. माझी 1.5 वर्षाची छोटी नाते, अच्छा. ती सुद्धा इतकी आवडीने बघते. आणि मग तिला विचारलं ना की हिला सिरियल मध्ये काय म्हणतात, ती बरोबर सांगते तारिणी. 1.5 वर्षांची नात म्हणजे बघा, झी मराठीचा प्रेक्षक वर्ग काय वयोगटाचा आहे. अगदी. इथून कुठपर्यंत सारण ऑलमोस्ट तयार आहे. हो, आता आपल्याला ते कटलेट, हे वरईचं जे पीठ आहे ना, ह्याच्यात पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करायचंय. आणि त्याच्यात ते आपल्याला
घोळून Dip करायचे. हा डीप करायचे आणि मग ते दाण्यात बुडून शॅलो फ्राय करायचे. तुमच्या मुलाचं आणि हिचं लव चालू आहे हे तुम्हाला कधी कळलं? लगेचच कळलं. म्हणजे 2-4 तर तो भेटायला जाताना मला म्हणला. हा. मग मी त्याला म्हणलं भेटायला जातोयस पण काहीतरी वेगळं वाटतंय मला. सासूबाईंनी शीतावरनं भाताची परीक्षा केली होती कारण त्यांचा 35 वर्ष स्वयंपाकाचा व्यवसाय आहे. आणि मग काय झालं पुढे? तर हसला तो. त्या हसण्यावरनं मी ओळखलं. म्हटलं काहीतरी चालू दिसतंय. अच्छा. म्हटलं ठीक आहे फक्त झाल्यावर सांग म्हणजे झालं म्हटलं. आणि दोघंही एकाच डेंजर आहेत. दोघंही Danger एकाच आहे. क्षेत्रातले आहात त्यामुळे विचार करून पुढची पावलं टाका बस बाकी काही म्हणणं नाहीये म्हटलं. अच्छा. आणि मग हिला पाहिल्यावर काय रिॲक्शन होती यांची तुला पाहिल्यावर? त्या माझ्या मागेच लागल्या होत्या की भेट भेट म्हणून, आणि मी भेटायलाच तयार नव्हते. मी अशी होती की थांबा थांबा जरा भेट. आणि घरी काहीतरी कार्यक्रम होता आणि तेव्हाही त्या मला म्हटल्या, अगं फोन करून त्यांनी मला सांगितलं की शिवानी तू ये, तू भेट. आणि मी अशी होते की नाही थांबा जरा, मला थोडा वेळ हवाय, मला जरा preparation मला करू जरा द्या. प्रिपरेशन करू दे. पण मग नंतर मी काहीतरी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना जाऊन पहिल्यांदा भेटले होते. थेट घरी गेलीस? डायरेक्ट घरी म्हणजे थेट तू? घरी. आणि मी एकटी आणि ते 4 जण होते बसलेले माझ्या समोर. आई बाबा, अंबर आणि त्याची बहीण अंकिता असं. तारेणीमध्ये फारच जोश आहे म्हणजे हो, काय. हो. आता आपण कटलेट करणार आहोत. तुपाचा हात लावून घेणार आहोत बर. आणि हे सारण केलंय. ते Yes. कटलेट मध्ये भरणार आहोत. हा शिवानीचं काम आहे कधी या रेसिपीत? बघायचं काम आहे. मी शिकतेय ही रेसिपी. तुमचं कसं लव्ह मॅरेज झालं? माझे मिस्टरही नाटकात कामं करतात अच्छा. आणि मी पण नाटकात कामं करायची. वा. त्यामुळे तिथे आमची ओळख झाली हा. आणि मग जमलं. मग तालीम झाल्यावर घरी सोडणे वगैरे? खूपच छान. तुम्हाला एक माहिती का, नाटकाच्या तालिमीनंतर हिरोईनला सोडायला सगळे तयार असतात. अशा नाटकाच्या भोवताली बरेच गमती जमती असतात. तुझ्या आई बाबांची काय रिॲक्शन आहे या विणबाईवरती? मी खूप खरं सांगू, मला माहित नाही आता हे त्यांना पण माहिती आहे की नाही. अंबरला माहिती होतं. हं. आम्ही दोघं एकाच क्षेत्रातले असल्यामुळे माझी आई पहिले शोअर नव्हती की हं. आई भेटली होती त्याला अंबरला, पण ती शोअर नव्हती. हं. मग एकदा काकूंनी ना कोळंबीची भाजी पाठवली घरी. हे कुठले लव्ह मॅरेज आहे? की होणाऱ्या जावयाविषयी आई शुअर नाहीये, पण विहिणीने कोळंबीची भाजी पाठवली आणि लव्ह मॅरेजच झालं. आणि आईने ती भाजी खाल्ली आणि ती माझ्या तोंडाकडे अशी बघत होती. म्हटलं आवडली ना, छान आहे ना? आई म्हटली हो छान आहे. म्हटलं डन. पण काकू, हिचं थोडस नुकसान आहे. काय तुम्ही ऍक्ट्रेसही आहात, तुम्ही स्वयंपाकही करता आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे. कशाच्याच बाबतीत तुम्हाला ती खोटं बोलू शकत नाही. काही खोटं बोलायला स्कोपच नाही. काहीच स्कोप नाही. ठीक आहे, मग आपण तोपर्यंत पॅन्ट ठेवूया. पॅन तापट ठेवा. म्हणजे काय आहे, पुढचा वेळ वाया जाणार नाही.